प्रथमेशच्या गायब होण्याला दिवसेंदिवस होत गेले, पण त्याचा काहीच पत्ता लागेना. सुरुवातीला गावातले लोक शोधायला निघाले. जंगल चाचपून पाहिलं, डोंगर, पायवाट, गुहा सगळीकडे शोध घेतला. पोलिसांनाही कळवलं, पण कुणालाच धागादोरा सापडला नाही. हळूहळू शोध मोहीम थांबली आणि लोकांचं लक्ष परत शेतातल्या कामाकडे, दैनंदिन जीवनातल्या गरजांकडे वळलं. पण माझ्या मनातून मात्र त्या रात्रीचं दृश्य काही केल्या पुसलं जात नव्हतं. त्याच्या छातीवर ते काळं सावट वाकून होतं आणि त्याचा तो विकृत चेहरा, मोठं उघडं तोंड, धारदार दात, लालसर ते जाळलेले डोळे. तो आवाज अजूनही कानात घुमायचा. गावात प्रथमेशबद्दल कुजबूज सुरू झाली. काही जण म्हणायचे, त्याला पिशाच मुख घेऊन गेला. काही जण म्हणाले, तो वेड्यासारखं वागत होता, कदाचित पळून गेला असेल. पण मला ठाऊक होतं, ते सगळं काही साधं नव्हतं. रात्रीचा अंधार पडला की माझ्या खिडकीतून मला कुणीतरी पाहतंय असं जाणवायचं. कधी आवाज ऐकू यायचा, तर कधी सावली दिसायची. आईला सांगितलं की ती झापायची, हे नाव तोंडात घेऊ नकोस, ज्याचा आहे त्यालाच ठाऊक. आपल्याला त्या गोष्टींपासून दूर राहायचं असतं. पण आईच्या डोळ्यातही भीती स्पष्ट दिसायची. पावसाळा संपून हिवाळा आला होता. धुक्यानं वेढलेल्या डोंगरातलं आमचं गाव आणखीच गूढ वाटायचं. रात्री धुकं पसरलं की प्रत्येक झाडामागे, प्रत्येक पायवाटेत कुणीतरी उभं आहे असं वाटायचं. कधी घराच्या दारावर ओरखडे उमटलेले दिसायचे. गावातल्या कुत्र्यांनीही रात्री भुंकणं बंद केलं होतं. ते फक्त शून्यात बघत रडायचे. एकदा असंच एका रात्री मला झोप लागत नव्हती. खिडकीतून पाहिलं तर अंगणात कुणीतरी उभं होतं, हातात काहीतरी धरून. मी डोळे चोळले, पण ती आकृती तिथंच होती. वाऱ्यानं खिडकीचा पडदा हलला आणि मी थेट त्याच्यावर नजर टाकली. माझ्या अंगातलं रक्त गोठलं. तो प्रथमेश होता. होय, तोच प्रथमेश. पण त्याचा चेहरा बदललेला होता. त्याचे डोळे लालसर, चेहऱ्यावर खोल ओरखडे आणि तोंड तर एवढं मोठं झालं होतं की जणू पिशाच मुख त्याच्या आत शिरून बसला होता. त्याने माझ्याकडे पाहून हलक्या आवाजात कुजबूज केली, आता माझ्यापासून पळता येणार नाही. मी किंचाळलो आणि मागे सरकलो. आई धावत आली, पण बाहेर कोणीच नव्हतं. आईनं घट्ट धरून मला शांत केलं, पण मी पाहिलेलं खरं होतं. माझा भास नव्हता.
प्रथमेश परत आला होता, पण तो प्रथमेश नव्हता. दुसऱ्या दिवशी गावात ऐकलं की 2 माणसं शेतात मृत अवस्थेत सापडली होती. त्यांच्या छातीवर नखांचे व्रण होते. चेहऱ्यावर भीतीने गोठलेलं भावही होतं. वैद्य म्हणाले की ते दोघं घाबरूनच मरण पावले असावेत. पण मला ठाऊक होतं ते पिशाचमुक्तच काम होतं. हळूहळू गावात रात्री बाहेर पडणं लोकांनी बंद केलं. संध्याकाळी सूर्य मावळताच सगळे घरात शिरायचे. दारं लावून, दिवे विझवून, श्वास रोखून बसायचे. पण तरीही रात्री कुठेतरी ओरडण्याचा आवाज ऐकू यायचा. कुणाच्या दारावर ओरखडे उमटलेल्या दिसायचे. लोक पळून जायला लागले. गाव रिकामं होऊ लागलं. पण माझ्या मनात सतत तोच प्रश्न, प्रथमेश खरंच परत आला का? की पिशाचमुखनं त्याचं शरीर घेतलं? एका रात्री मी धाडस करून पुन्हा जंगलाकडे निघालो. हातात लालटेन, पण मनात भीती. पायवाट नेहमीसारखी शांत नव्हती. पक्षीही गप्प होते. वारा झाडांच्या फांद्यातून गुरगुरत होते. शेवटी मी त्या कळ्याजवळ पोहोचलो. पिशाचमुक्तचं ते तोंडासारखं दिसणारं गुहेचं दार माझ्या समोर उभं होतं. आत काळोख, पण त्यातून थंड वाऱ्याचे झोत बाहेर येत होते. त्या वाऱ्यासोबत कुजबूज होती. जणू हजारो आवाज एकाच वेळी कुजबुजत होते. मी थरथरत आत पाऊल टाकलं. भिंतीवर शेवाळ, पाण्याचे थेंब टपटपणं आणि आत अंधार. अचानक माझ्या लालटेनचा प्रकाश झगमगला आणि विझला. मी पूर्ण काळोखात अडकलो. तेवढ्यात मला पायऱ्यांचे आवाज ऐकू आले. जड पायऱ्या माझ्याकडे चालत येत होत्या. तेवढ्यात मला पायांचे आवाज ऐकू आले. जड पाय माझ्याकडे चालत येत होते. माझं हृदय धडधडू लागलं. अचानक विजेचा प्रकाश झाला आणि माझ्या डोळ्यासमोर प्रथमेश उभा होता. पण तो आता पूर्ण बदललेला होता. त्याचा चेहरा पूर्णपणे विकृत, डोळे लालसर जळत होते आणि तोंड एवढं मोठं झालं होतं की जणू एखादा माणूस सहज गिळू शकेल. त्याने माझ्याकडे पाहून गर्जना केली. आता तूही माझ्यासोबत येशील. मी मागे पळायला प्रयत्न केला, पण गुहेचं दार बंद झालं होतं. माझा श्वास घोटायला लागला. मला जाणवलं की पिशाचमुख फक्त एक प्राणी नाही, तो शाप आहे, जो कुणाला स्पर्श करतो त्याला आपलं रूप देतो, त्याच्या शरीरात शिरतो. प्रथमेश आता जिवंत नव्हता. तो फक्त पिशाचमुक्तचं माध्यम होता. त्या काळोखात मी किंचाळलो, पण माझा आवाजच बाहेर गेला नाही. आणि शेवटचं मला आठवतंय, ते मोठं तोंड माझ्याकडे झेपावत होतं.
लालसर डोळे जळत होते आणि माझं अस्तित्व जणू विरत चाललं होतं. पण खरं सांगायचं तर मलाच ठाऊक नाही की मी अजून तोच आहे का, की पिशाचमुख माझ्यात शिरलाय. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल.